ठेवा तिथे. आत्रे बाबा लय फास्ट. आत्रे बाबा एक शिरीच्या स्पीड नाही. शाळेत सुद्धा कधी ड्रॉइंग केलं पण फार वर्ष नाही केलं. मला फक्त 7वी पर्यंत होतं. 7वीच्या पुढे नाही ड्रॉइंग. फक्त 7th स्टँडर्ड. पिवळा कुठं दिसत नाहीये. जय जय सद्गुरु गजानना रक्षकी तुझे भक्त जन निर्गुण तू परमात्मा तू सदैव तू परिविदे तू देह सोनी देहाची मागवद्य सततनी गावात मुरुनी शेगावात मुरुनी निमित्त विधेयत प्रकट बंकटला लावली तुझी कृपा काळी तिसाची गोसाव्याच्या 966 गांजा कैशी लावून देऊन तीर्थ पातविला जानवी तो भक्त मला जानकी रामा चिंचोडे नसुरी स्वरूप आडोरे मुखी चंदूचे कानवले खाऊनी कुतात त्या केले विहिरी माझी जलवीना केले देवा जलभर्ण मधमाशांचे डंकत्व सहन सुखे केले देव त्याचे काटे योग बळे काढून निसर्जे दाखविले कुस्ती अर्शी केळवणी शक्ती दर्शन घडवणे वेद बनवणे दाखविला चकित तविला ब्राह्मण झाला तर त्या फरकावरती ब्रह्मगिरीला ये प्रसिद्धी. प्रत्येक क्षणाला एकटेपणा कधी करू नये आणि स्वतःच्या बळावर आपण उभं राहून आपलं काम करत राहावं. आणि दुसरं म्हणजे दुसऱ्याने आपल्याला कुणाला दुखवलं असेल तर आपण त्यांना दुखवू नये. त्याचं कारण असं आपण दुःखी असलं तर दुसरं दुःखी होतं असं का कारण असतं. कारण आपण दुसऱ्याला सुखी करू शकत नसाल तर आपण कमीत कमी बोलू तरी नाही त्यांना उद्देशून. दुसऱ्यामुळे आपण दुःखी आहोत. माहिती करा जवळ. तुमच्यामुळे आम्ही शिकलो. तुम्ही त्रास दिलात पण आम्ही त्याचा विचार नाही केला. आम्ही तुमच्यामुळे एक शिकलो आपलं आपण करायचं शक्य काय होईल ते. बरोबर. दुसऱ्यामुळे आपण दुःखी आहोत. ह्याचा दोष दुसऱ्यावर द्यायचा नाही. तेव्हा ह्याचा दोष दुसरं दुःखी असलं की आपण समोर दुःखी होतो असं नाही. आपण त्यांना आपण सुखी व्हावं त्यांना आपण सुखात ठेवावं ही आपली भावना पाहिजे. बरोबर. तेव्हा ह्याचा करा पण ह्याचा दोष सत्कृत्य करा. ह्याच्यातून आपण चांगलं शिकायचं चांगलं राहायचं. दुसऱ्याबरोबर आपण दुसऱ्यांनी वाईट केलं म्हणून आपण वाईट करायचं नाही. बरोबर. आपण समाधानी राहणं स्वतःचा उत्कर्ष करणं हे आपल्या हातात आहे. दुःखावर मात करणं हे आपल्या हातात आहे. येणाऱ्याला संकटाला सामोरं जाणं हे आपल्या हातात आहे. आणि एवढंच मागणं आपण देवापाशी मागायचं आहे. काय नेहमी अलर्ट राहायचं. असं मरवळून तरी राहू नये. सावरकरांचं वाक्य माहिती आहे तुम्हाला? काम कोण बरं का? सावरकरांचं वाक्य माहिती आहे? बरोबर. बनवितो चेत बाबा चेतविता चित्त केल्याने होत आहे रे आधी केलेच पाहिजे. माहिती का सावरकरांना? तुम्ही बघून आला जेल बघून आला का सावरकरांची? नाही. अंदमानला गेला? अरे एकदा बघून या जेल म्हणजे तुम्हाला लक्षात येईल त्यांनी 10 वर्ष कशी काढली. 10 बाय 10च्या खोलीत 10 वर्ष काढली. तिकडे त्यांची खोली आणि समोर 500 शिक्षा आणि अशी झाली कंप्लीट माणूस गेला समुद्रात सोडून द्यायचं. मग कोण प्राणी खाईल मासे खातील कोण खातील मगर सुसट अशी तिथली परिस्थिती आहे. मी सगळं खातपर्यंत जाऊन बघून आलो. काय सावरकर एकटा शिकलेला माणूस आहे तिथे सगळ्या जेलमध्ये. ही जे बॅरिस्टर ॲट दॅट टाईम. आणि त्यामुळे त्यांना टॉर्चर कसं करायचं हे इंग्रजांना माहिती होतं म्हणून त्यांना त्रास द्यायचा. अन्न द्यायचं नाही. आणि तुमचं हे जे ड्रेस आहे हे तुमचे खादीपाट आणि तुमचं हे काय म्हणा दर्जाचे ड्रेस आणि कुलू आहे कुलू तिथे ओढायचा. कुलू ओढला नाही तर लोकांना रात्री फटके
आणि नारळाच्या शेंडा सोडून नारळाचं तेल काढायचं, इतकं तिथे फटिंग होतं. असं सावरकरांची जीवन काढले 10 वर्ष, मी विचार करा. हो अगदी खरं आहे.